नमस्कार. रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण चुरमुरे आणि शेवचा खमंग असा चिवडा बनवणार आहे. आता उन्हाळ्याची सुट्टी आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलं खेळून दमून घरामध्ये पळत येतात. अशा वेळेस भूक लागते जास्त, तर त्यावेळेस आपल्याला झटपट असा हा चिवडा खमंग मुलांना देऊ शकतो. चला बघू चुरमुरे आणि शेवचा खमंग असा चिवडा. शेवचिवडा बनवण्यासाठी 1 किलो पॅकेजमधले कुरकुरीत असे चुरमुरे आहेत. अगदी स्वच्छ चुरमुरे आहेत, तरी पण आपण चाळून घ्यायचं आहे. तर आता एक परात त्याच्यावर आपण चाळण घेतलेली आहे. आता त्यामध्ये चुरमुरे टाकून घेत आहे. म्हणजे चुरमुऱ्यामध्ये काही अशी पांढरी बुकटे असते किंवा एखादा अर्धा काही कचरा राहिलेला असेल तर ते निघून जाते. असं थोडं थोडं करून चाळून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने ना खाली बुकटी राहते. तर आपण अशा पद्धतीने आता सर्व चुरमुरे चाळून घेतलेले आहे. एवढी बुकटी निघालेली आहे पांढरी. आता ती आपण टाकून द्यायची आहे. आता शेव बनवण्यासाठी मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. आता हे बेसन पीठ आता मी ऑलरेडी चाळूनच घेतलेलं आहे. आता वाटीने आपण मोजणार आहोत. तर एका वाटी घेतलेली आहे. त्या वाटीने आता बेसन पीठ मोजून घेत आहे. आता 2 असे सपाट मी वाटी घेतलेली आहे. असे मिळून 4 अशा वाट्या अर्धा किलो बेसन पिठाच्या झालेल्या आहेत. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि आता मसाले, त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. पाव चमचा अगदी थोडंसं तिखट, आपण लहान मुलांसाठी बनवणार आहे. आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे. आणि 1 चमचा मी धने पावडर टाकलेली आहे. धने पावडरचा शेवमध्ये अगदी मस्त अशी चव येते. आणि पाव चमचा चवीसाठी थोडंसं असं पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे, म्हणजे शेवला जरा चांगली चव येते. आता हे सगळं मिक्स करत आहे चमच्यानी. पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये आता काय थोडं ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आता पाणी घेतलं. आता 1 वाटी मी पाणी घेत आहे. आता ह्या बेसन पीठला किती पाणी लागतं ते बघूया. आता थोडं थोडं करून असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता हरभऱ्याची डाळी ना पाणी डाळीच्या पिठावर अवलंबून असतं किती पाणी लागतं. आता मला किती लागेल हे मी तुम्हाला सांगतेच पुढे जाऊन. आता थोडं थोडं करून आपण पीठ भिजवून घेत आहे. आता डाळीचं पीठ खूप चिकट असतं, हाताला फार लागतं. आता पाणी टाकून टाकून आपण त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. त्याचा चिकटपणा असल्यामुळं नुसतं असं स्मॅश करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने अगदी मुलायम झालेलं आहे पीठ, पण तरी पण शेवसाठी ते पीठ घट्टच आहे. आता त्यामध्ये काय करायचं, थोडंसं तेल सोडायचं आणि पिठाला लावून घ्यायचं, म्हणजे त्या चिकटपणा थोडा कमी येतो आणि पीठ असं मिळून येतं आणि त्याला चिकनाई पण येते पिठाला. आता राहिलेले जरा कडेला चिटकून राहिलेलं असतं ते चमच्यानी काढून घ्यायचं. आणि रेस्ट करायला 15 मिनटं ठेवून द्यायचं, म्हणजे अजून चांगलं मुलायम होईल. आता आपल्याला पाणी हे 2 वाटी लागलेले आणि थोडंसं त्याच्यावर लागलेलं आहे. आता मी हा सोयरा घेतलेला आहे आपल्याला शेव पाडायला. आता त्याला पहिल्यांदा चकती घेतलेली आहे.
2 नंबरची. आता आतून आपण तेल लावून घेत आहे. पूर्ण सोयऱ्याला तेल लावायचं, म्हणजे पीठ टाकलं की ते चिटकणार नाही जास्त सोयऱ्याला. आता 15 मिनटं झालेली आहेत. हे बघा, पीठ अगदी मस्त मुलायम झालेले, पण थोडंसं अजून फेटून घ्यायचं, थोडंसं चमच्यानीच. पण थोडंसं असं घट्ट वाटते आपल्याला हे पीठ, म्हणजे आपल्याला शेव करण्यासाठी थोडंसं, म्हणून 1 चमचाभर पाणी टाकून घ्यायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं चमच्यानी. म्हणजे जेवढं तुम्ही पीठ फेटाल तेवढं आपली शेव चांगली कुरकुरीत होती. त्यासाठी फेटण्याची खूप मेहनत आहे. आता त्या सोयऱ्यामध्ये भरून घेते चमच्यानी. हे बघा, आता त्याला पॅक करून घ्यायचं. आणि इकडे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तेल तापवायला. आता तेल अगदी मिडियम फ्लेमवरच ठेवले. आता तापलेले. आता सोयऱ्याने आपण शेव टाकून घ्यायची. 3 वेळे 4 वेळेच द्यायचे फक्त, जास्त द्यायचे नाहीत. आता एका साईडनी छानपैकी अशी तळली तर दुसरी साईड उलटून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने शेव आपली एक साईडनी चांगली तळलेली आहे. आता काढून घेत आहे. आता दुसरा घाणा टाकताना तेल तापून घ्यायचं, मगच आपण शेव पाडायची. आता एक साईड चांगली तळली की मग दुसरी साईड उलटून घ्यायची. मस्त अशी कुरकुरीत आपली शेव तयार होती. चिवड्यासाठी आपल्याला हा चिवडा शेव चिवडाच करायचा आहे. त्यामध्ये जास्त आपल्याला मटेरियल टाकायचं नाही. अगदी मस्त असा लहान मुलांना किंवा आपण पण खाऊ शकतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना खाऊ म्हणून शेव चिवडा आपण बनवत आहे. अशा पद्धतीने सर्वच असे शेव पाडून घेतलेली. अर्धा किलो बेसन पिठाची मस्त अशी शेव बनलेली आहे. आता ही शेव आपण तळून घेतलेली आहे. त्या कढईमध्ये शिल्लक तेल राहिलं होतं. आता ते तेल मी 2.5 चमचे काढून घेतलेलं आहे आणि एवढं ठेवलेलं आहे. आता आपल्याला चिवड्यासाठी फोडणी करायची. तर 1 वाटी मी शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे चांगले खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. आहे बघा, अशा पद्धतीने. आता बघा, त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि चुरमुऱ्याच्या पातेल्यामध्ये टाकून घेत आहे. त्याच तेलात फोडणी तयार केलेली आहे, पण त्याचा शूट झालं नाही. तर त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, 1 चमचा हळद जास्त टाकलेली आहे आणि पाव चमचा अगदीशी लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिरची पावडर लहान मुलांसाठी टाकलेली आहे, खाणार आहेत म्हणून, आणि धने पावडर टाकलेत. आता हे सर्व फोडणी चुरमुऱ्याच्या पातेल्यामध्ये टाकून घेत आहे आणि चांगलं मिक्स करून घेत आहे. म्हणजे आपला सगळा मसाला चुरमुऱ्याला लागला पाहिजे, अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये काय, चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि तेही चांगलं गरमच आहे हे चुरमुरे. त्यामध्ये हे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते छानपैकी मिक्स होतं, किंवा फोडणीच्या ह्याच्यात टाकलं तरी चालतो मीठ. त्यानंतर आपण जी शेव बनवली आहे ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. असे इतकी कुरकुरीत आणि मस्त झालेली आहे. तोंडात टाकली ना शेव तर अशी एकदम कुरकुरीत
खायला इतकं मस्त लागते. आता हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व शेव, जेवढी लागते तेवढी शेव मी अर्धा किलोची टाकलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने अगदी मस्त शेव चुरमुऱ्याच्या पातेल्यात टाकलेली आहे आणि मिक्स करून घेत आहे. आता हे शेव चिवडा ना, ह्याला शेव जास्त लागते चिवड्यामध्ये, त्यामुळं भरपूर मी जेवढं टाकायचं आहे तेवढं भरपूर टाकलेली आहे. मस्त आपला शेव चिवडा खाऊ तयार झालेला आहे. आणि आता थोडीशी 2 हे शेव राहिलेली आहे, तर मग ती शेव मी एका बाउलमध्ये काढली आणि ती कुस्करून घेतलेली आहे. एवढीच अशी शेव शिल्लक राहिलेली आहे, ती आपली काढून ठेवलेली आहे. जेव्हा लागेल तेव्हा घ्यायचं. हे बघा, आता मस्त असा आपला शेव चिवडा छानपैकी झालेला आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने शेव चिवडा करा, इतका खमंग होईल ना. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच नवीन छान छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.